लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेचा आजचा महा एपिसोडचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात 10 नोव्हेंबरचा. आता ही कला आलेली असते बरं का, आवरून सावरून. पण आता अद्वैत उगाच तिला डिवचत म्हणतो, कसं वाटतंय, आलात का, लाज वाटते की नाही. कला म्हणते, लाज कसली लाज रे. अद्वैत म्हणतो, कसली लाज, विचारताना पण तुला लाज वाटत नाही. याला म्हणतात कॉन्फिडन्स, म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स. कला म्हणते, नीट बोलशील का जरा. अद्वैत म्हणतो, का नीट बोलू, त्या दिवशी माझ्या ब्रेकफास्टमध्ये मीठ घातलंस आणि आज चटणी घातलीस माझ्या घासामध्ये. जाऊ दे, मी तरी कोणाकडनं काय अपेक्षा करतोय. आता कला म्हणते, काय बोललास रे तू, पुन्हा बोल. मला कसली लाज वाटते ते का. काय रे, तुला लाज वाटली का मला खारट मिठाचा घास भरवताना. तसं मला पण लाज नाही वाटली तुला मिरचीच्या चटणीच्या ठेच्याचा घास भरवताना. आणि तसंही चांदेकर, तू कुठल्याही गोष्टीमधनं माझ्याकडून अपेक्षा ठेवू नको. अपेक्षा आपण आपल्या माणसाकडनं करतो. मी तुझी कोणीही लागत नाही. आहे का आपल्या दोघांमध्ये काही नातं, दे की मग सोडून. आता या कलाने काहीतरी बॉक्सेस काढलेत बरं का कपाटामधनं. आता अद्वैतचं लक्ष तिच्याकडे बारीक असतं. काही ना काही कारण काढून कुरबुरी करत राहतो हा कलाशी. पण या दोघांची भांडणं ऐकायला मज्जाच येते बाई. आता या कलाने ते बॉक्सेस रस्त्यात ठेवलेले असतात. अद्वैत विचार करतो, अच्छा हिने रस्ता अडवला काय, थांबा आता हिला ना दाखवतोच मी जरा. कला त्या बॉक्सेसमधनं काहीतरी काढत असते, मे बी तिचे मावळे वगैरे असावेत. आता अद्वैत तिला म्हणतो, काय ग रस्त्यात का बसली आहेस तू, हे बघ खरे मला जायचं असतं इकडनं, तू उगा रस्ता नको अडवस. कला म्हणते, अरे तिकडनं जा ना, बेडच्या त्या साईडनी उतर आणि जा, तुला कुठे जायचंय ते. आता अद्वैत म्हणतो, बाउंड्री लाईन दिसत नाही का तुला, ही तुझी हद्द आहे, चल उठ उठ इथनं. कला म्हणते, मी उठणार नाही, जोपर्यंत माझं सगळं काम व्यवस्थित होत नाही मी इथून हलणारच नाहीये. तुला काय करायचं ना ते कर. आता अद्वैत राग राग तिच्या डोक्यात मागून ती फुलदाणी घालणार असतो, पण कलाचं लक्ष गेल्यावर तो चुपचाप मागे ठेवून चालला जातो. आता आजच्या भागाचं प्रमुख आकर्षण म्हणजे या काजल आणि सोहमची छान नोकझोक दाखवली आहे त्यांनी. आता ह्या रजनीताई सगळं आवरसावर करत असतात तेव्हा ही काजल येते आणि म्हणते, बोला रजनी मॅडम, आपण काय मदत करूयात तुम्हाला. रजनीताई म्हणतात, आपण काहीही करू नये, आता तू हॉलमध्ये बस आणि गप्पा मार जरा. आता तेवढ्याच सोहम येतो आणि म्हणतो, अगं आई, ती म्हणते ना तर दे की तिला मदत करायला, तेवढी सवय होईल तिला. आता ही काजल म्हणते, ए मित्रा, आपण ना कॅफेमध्ये काम करतो, आपल्यासाठी हे सगळं नेहमीचंच आहे, उलट इतर कोणापेक्षाही आपला स्पीड सुपरफास्ट आहे. रजनीताई हसायला लागतात हिला आणि म्हणतात, हो का, अगं बाई बरं. आता या रजनीताई तिकडे जातात गॅसच्या ओट्याजवळ. तेव्हा सोहम म्हणतो, ए बावळट, काय आपण आपण काय म्हणतेस, मी म्हण ना. काजल म्हणते, अरे हां मी म्हणते म्हणते सॉरी भावा. आता सोहम चिडतो आणि म्हणतो, भावा मित्र आहे मी तुझा मित्र. काजल म्हणते, अरे हा मित्रा मित्रा, राईट राईट, आहे लक्षात आहे माझ्या. काजल पुन्हा एकदा रजनीताईंकडे जाते गॅसच्या ओट्याजवळ आणि म्हणते, सांगा ना एकदा, काय करू मी, तुम्हाला काही मदत हवी आहे का. काजल खूप आपुलकीने विचारते बरं का त्यांना जाऊन. आता ह्या रजनीताई म्हणतात, बरं बाई, तुला मदतच करायची आहे का, सांग बरं काय काय येतं तुला. मग आता काजल म्हणते, तसं तर मला येतं सगळं, नाही म्हणजे आवराआवरी चांगली करता येते, स्वयंपाक जरा जमत नाही मला. सोहम म्हणतो, तेवढं तर जमलंच पाहिजे ना हिला. अगं तुला हिचं सिक्रेट माहिती आहे का आई. आता या रजनीताई म्हणतात, काय रे कसलं सिक्रेट. सोहम म्हणतो, अगं तुला माहिती नाही आई, संगीता काकी हिच्यासाठी मुलं बघतायत, सॉलिड शोधाशोध चालू आहे मुलांची हिच्यासाठी. त्यावर रजनीताई म्हणतात, अगं बाई हो की, तरीच संगीताबाईंचं आणि माझं बोलणं पण झालं त्यावर काल. आता ही काजल म्हणते, हो आईनेच सांगितलं तुम्हाला काही. आता लगेच सोहम उगाचच म्हणतो, आई तुला माहिती आहे का, संगीताताई साधी साधी मुलं शोधतायत हिच्यासाठी, पण हिच्या खूप डिमांड आहेत माहिती आहे का, हिला डॉक्टरच हवा, इंजिनियरच हवा. काजल आता सोहमकडे रागाने बघायला लागते आणि त्याला एक चापट मारून म्हणते, काय रे, मी कधी म्हणाले मला डॉक्टर इंजिनियर हवाय ते, काही नको बोलूस तू मित्रा. रजनीताई म्हणतात, अगं मग काय झालं, तुझा जोडीदार तुला कसा हवाय यावर तुझं मत असायलाच हवं की नाही. अगं मी तर सोहमला पण सांगितलंय, तुला कशी मुलगी हवी आहे ते मला सांग. काजल आता दोघांमध्ये लावून देते भांडण या मायलेवकामध्ये. काजल म्हणते, अच्छा असे काय, मग तर तुम्हाला सिक्रेट सांगतेच याचं, त्याला हवी तशी मुलगी तर त्याने ऑलरेडी शोधली आहे. आता रजनीताई म्हणतात, काय सांगतेस, शोधली आहे,
काजल म्हणते, हो तुम्हाला सून कशी हवी आहे हे तुम्हाला विचारायची गरज पण पडणार नाही. आता या रजनीताई म्हणतात, अगो बाई काय सांगतेस बाई काजल, खरं की काय? ये बरं तू इकडे, बस बस बस. आता काजलचा हात धरून त्या टेबलावर तिला बसवतात, म्हणजे सगळे हातातले कामं सोडून त्या आधी तिथे बसल्यात काजलकडनं सगळी माहिती घ्यायला. आता हा सोहम म्हणतो, अगं आई ती काही पण सांगते, तू लक्ष देऊ नको तिच्याकडे. रजनीताई म्हणतात, तू गप्प गप्प बस तू सोहम, काहीही मध्ये मध्ये बोलू नकोस. हां काजल, आता तू मला सांग बरं व्यवस्थित, ती मुलगी कुठे राहते, काय करते, पण सगळ्यात आधी मला तिचं नाव सांग बघ बरं. आता ही काजल म्हणते, हां म्हणजे आपल्याला तिचं नाव नाही माहीत, पण हा आहे ना, हा तिला माझी शोणा असं बोलतो. हां सोहम तिच्याकडे रागाने बघत असतो आणि रजनीताई म्हणतात, काय सांगतेस तू? काजल म्हणते, हो अहो एवढंच नाही, हा सांगत होता मला, हा त्या मुलीशी लवकरच लग्न करणार आहे म्हणे. आता या रजनीताई म्हणतात, सोहम काय आहे हे सगळं? सोहम म्हणतो, काही बोलते आई ही, तुला नसतं सांगितलं का मी? काजल म्हणते, असं कसं काही सांगेल मी, माझ्याबद्दल कसं सांगत होतास तू मगाशी? स्वतःवर वेळ आल्यावर कशाला पलटी मारतोयस रे? अरे आई आहे ती तुझी, तू तर आईला सांगायला पाहिजे, कशाला लपवतोयस तू आईपासनं? आता या रजनीताई म्हणतात, काजल तू जे बोलतेस ना ते अगदी बरोबर आहे ग, म्हणजे मला तुझं बोलणं पटतंय बघ. अगो हा ना सारखा फोनवर बोलत असतो, कधी कधी चिडतो, कधी कधी याचा मूड फारच चांगला असतो, म्हणजे बाई मला तर कळतच नाही नेमकं हा काय करतो. नाही म्हणजे कधी कधी तर तंद्रीच लावून बसतो बघ. आता काजल म्हणते, काय सांगताय काकू, अहो ही तर सगळी प्रेमात पडायची लक्षणं आहेत, म्हणजे हा प्रेमात पडला की काय? आता हा सोहम तिला मागून खाणाखोणा करत असतो की बापरे काही पण काय बोलतेस काकू, तुम्ही काळजीच करू नका, ही सगळी प्रेमात पडायची लक्षणं आहे, पण मी तुम्हाला शब्द देते, मी तुम्हाला सगळी माहिती आणून देईल, ती मुलगी कुठे राहते, काय करते, सगळं सगळं सांगेल हा तुम्हाला डिटेलमध्ये. आणि आता त्या सोहमकडे बघून खुणवते काजल, तो असं म्हणत असतो तिला की काही सांगू नको बाई, काही सांगू नको म्हणून. मग आता रजनीताई बघतात सोहमला आणि त्याचा कान धरतात आणि म्हणतात, काय रे ठोंब्या, माझ्यापासनं लपवतोयस का सगळं? मला म्हणालास की काही नाहीये, हो की नाही? आता हे काय निघालं रे? काजल आणि सोहम या दोघांचा काय तो सीन मला आजच्या भागामध्ये आवडलाय प्रेक्षकांनो. पण आता बघा, या सरोजचं जरा जास्तीच वाढलंय हं इगो, कारण ती वाटेल ते बोलतीये, कोणालाही कसंही बोलतीये. खरं तर प्रेक्षकांनो एवढी एज्युकेटेड बाई त्यांनी दाखवली आहे, आणि ती तिच्या या नणंदेच्या झाशामध्ये येतेच कशी, या गोष्टीचा प्रश्न मला पडलाय. कारण झालंय असं, ती अंजू येते त्या म्हणजे सरोजला वाढायसाठी, तर सरोज तिच्यावर खूप डाफरते आणि म्हणते, तुला मी कामावरनं काढलं होतं ना, तू माझा शब्द का पाळला नाहीस, माझा शब्द डावलून अपमान केलायस तू माझा, जा, तुझी हिंमत कशी झाली ग, माझ्या डोळ्यासमोर येऊ नकोस, इथून निघून जा. आता ही अंजू म्हणते, अहो असं काय करताय मॅडम, अद्वैत दादांनीच आम्हाला इकडे आणलं. मग सरोज म्हणते, चालती हो इथून, मला तू डोळ्यासमोर सुद्धा नकोयस, माझा शब्द डावलतेस, अपमान करतेस माझा, अगं जा म्हणलं ना तुला, माझ्या डोळ्यासमोरून जा. बिचारी अंजू काहीही न बोलता तिथून निघून जाते. झालं. आता या रोहिणीला चान्सच मिळालाय, ती सरोज जवळ येऊन पुन्हा एकदा तिला भडकविण्याचा प्रयत्न करते. ती म्हणते, सरोज वहिनी मी बसू का तुझ्या जवळ? अगं मी वाढून देते ना तुला, थोडीशी खीर वाढू का तुला? अगं या खरे मंडळींनी तर बाजार करून ठेवलाय बाई घराचा, मला तर बाई अशी भीती वाटायला लागली आहे, असं वाटतं एके दिवशी आपण सगळे घराबाहेर असू आणि ते खरे मंडळी सगळे इथे इथे येऊन राज्य करतील बघ. आता ही चिडते सरोज आणि म्हणते, रोहिणी प्लीज, तोंडाला येईल ते बोलू नको, खरं तर तू बोलूच नको. रोहिणी म्हणते, ए वहिनी मी बोलते ना म्हणून तुला बरंच काही कळतं बरं का घरातलं, मी बोलते म्हणून घरातली प्रत्येक गोष्ट स्पष्ट दिसायला लागली आहे तुला. तुला तर उलट मला थँक्यू म्हणायला पाहिजे. एकतर डॅडने डिक्लेअर केलं की घरामध्ये वादविवाद नकोय, त्यामुळे घरातल्या बायकांनी गप्प बसायचं असाच अर्थ होतो त्याचा. त्या खरे बायका जे करतील ना ते आपण चुपचाप बसून ऐकायचं असं वाटतंय मला. एक सांगू का तुला सरोज वहिनी, मी या घरातली मुलगी आहे, पण माझी काय आणि तुझी काय, या घरात कुठे लायकी आहे? असो, आज लक्ष्मीपूजन आहे, आता बघूयात ना आजची पूजा नेमकी कोण करतं ते. आता सरोज म्हणते, म्हणजे काय बोलायचंय तुला, मीच करणार आहे पूजा. मग आता रोहिणी म्हणते, अगं हो वहिनी, ती गेल्या काही वर्षातली गोष्ट आहे, गेल्या अख्ख्या वर्षामध्ये काय घडलंय घरामध्ये जे तू आधी करायचीस? नाही, नवरात्र आठवत आहेत ना तुला? मला जितकं आठवतंय
त्या दिवशी पूजा तू केलीच नव्हतीस ग, म्हणजे आबांनी कलाला मान दिला ना पूजेचा, ते सगळं ही मुद्दाम हिला पुन्हा पुन्हा आठवून देते. सरोज म्हणते नाही नाही, मी असं काहीही होऊ देणारच नाही, अजिबात होऊ देणार नाहीये मी. आता रोहिणी तिला म्हणते अगं सरोज वहिनी असंच होणार आहे. नाही म्हणजे असं तू तुझ्या मनाची तयारी करून ठेव बाई, या सरोजला नवरात्रीचा दिवस आठवलाय असं त्यांनी सीन दाखवलाय. मग ही रोहिणी म्हणते अगं म्हणजे मला म्हणायचंय की तू तुझ्या मनाची तयारी करून घे म्हणून बोलले मी तुला. अगं वहिनी खीर आणू का तुझ्यासाठी, आलेच मी. आता अशी कळ लावते आणि तिथून निघून जाते. आता बघा प्रेक्षकांनो, लक्ष्मी पूजनाचा दिवस दाखवलाय त्यांनी, संध्याकाळची वेळ आहे आणि सगळेजण छान आवराआवरी करताय. सरोज आता जास्तीच संतापली आहे बरं का प्रेक्षकांनो, आणि विनाकारण काही त्याला शेंडानं बुडुकता रागाला. आता ही कला आणि अद्वैत दोघेही जण छान आवरून सावरून बाहेर आलेत आणि आता हे सगळे लक्ष्मीपूजनाची तयारी वगैरे करतात. अद्वैत कलाला बघून आजोबा म्हणतात सुंदर, अति सुंदर, काय सुंदर दिसताय तुम्ही दोघं जण, अति सुंदर. अशी जोडी पाहिल्यावर देवी आई सुद्धा प्रसन्न होते बरं का. अद्वैत आणि कला खरंच खूपच छान दिसताय. तर आता बघा रजनीताई म्हणतात अगं बाई कला, खरंच तू खूप छान दिसतीयस. अहो संगीताताई कलाची दृष्ट काढा बरं, असं त्या दिवा लावता लावता बोलताय. आता सरोज लगेच वाकडं तोंड करते या दोघांकडे बघून. संगीताताई खरंच कलाची दृष्ट काढतात आणि तिची गोड गोड पापी पण घेतात. मग आता आजोबा म्हणतात चला लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त सरायला नको, पूजा करून घेऊयात आपण. आता सरोज एकदम उठते बरं का पूजेला बसण्यासाठी, पण तेवढ्यात आजोबा म्हणतात कला बेटा चल पूजेला बस बरं, तू पूजा करून घे. असं म्हणल्यानंतर सरोजचं तोंड अचानक उतरून जातं. पण आजोबा म्हणतात कला बेटा तू या घरात जेव्हापासून आली आहेस ना तेव्हापासनं या घरात काही ना काही चांगलं घडतंय बघ. तू लक्ष्मीच्या पावलांनी या घरात आली आहेस. तुझ्या नशिबानं आणि तुझ्या कर्तृत्वाने या घराचं नाव तू मोठं करणारच आहे बेटा, माहिती आहे मला. पण तू एक आदर्श मुलगी आहेस, आदर्श सून आहेस, पण तू या घराचा भरभराट करशील, उद्धार करशील याची मला पूर्ण खात्री आहे. तेव्हा आज तू पूजा करावीस असं मला वाटतं. म्हणजे मला खूप समाधान वाटेल ग तू पूजा केलीस तर. कला त्या गोष्टीसाठी तयार होते, पण तिने सरोजचा चेहरा बघितलेला असतो तेव्हा कला विचार करते की हा मान आपल्या सासूचा आहे, त्यामुळे हा त्यांनाच मिळायला हवा. यात तिचं काय चुकलं. आता ती पूजेची ताटली घेते आणि त्या सरोजकडे जाते. कला म्हणते सरोज मॅडम तुम्ही दरवर्षी पूजा तुम्ही करता नाही करत मला माहिती नाहीये, पण माझी अशी इच्छा आहे की तुम्ही आज पूजा करावी, तुमचा मान आहे तो. आता कलाने असं म्हटल्यानंतर सरोजने काय हरकत होती बरं पूजा करायला. आता ही कला पूजेची औक्षणाचं ते ताट आहे ना ती सरोजकडे करते, तेव्हा सरोज अतिशय उद्धटपणे ते ताट तिच्या हाताने अशी मागे सारते कलाकडे आणि तन 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 करून तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करत असते. आता मात्र आजोबा खूप चिडतात. आजोबांचं चिडणं साहजिकच होतं. आजोबा म्हणतात सरोज थांब जरा, लय झालं तुझं आता. तू असंच वागणार असशील किंवा तुला माझा कुठलाही निर्णय पटणार नसेल आणि या घरामध्ये तुला वैयक्तिकरित्या माझा त्रास होत असेल तर या घरचा प्रमुख म्हणून मी तुला सांगतो, हे लक्ष्मीपूजन झालं की त्याच्यानंतर मी या घरामध्ये एक क्षणही थांबणार नाहीये. आता ही लगेच रागाने बघायला लागते आबांकडे. सगळ्या जणांना कसं तरी होतं. आता प्रत्येक जण आपापल्या परीने आबांना थांबवण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर आबांनी धमकी दिली आहे, आबा काही कुठे गेले नाही बरं का, पण आबांना बरोबर माहिती आहे नाक दाबल्यावर तोंड उघडतं म्हणून त्यांनी सरोजला ही धमकी दिली आहे. मग लगेच रजनीताई म्हणतात आबा असं बोलू नका हो. आता कला पण म्हणते आजोबा असं काय बोलताय तुम्ही. आता सगळेच जण असे आश्चर्याने बघायला लागतात आजोबांकडे. मग आता ही कला म्हणते असं काय करता आजोबा, या घराचे आधारस्तंभ आहात तुम्ही. आता हा अद्वैत म्हणतो आजोबा तुम्ही या चांदेकरांच्या घराची शोभा आहात, तुम्ही असं काही बोलू नका आजोबा. आता हे आजोबा म्हणतात नाही नाही, माझा या घरामध्ये कोणालाही त्रास होत नाही याची जोपर्यंत मला खात्री पटत नाही तोपर्यंत मी माझा निर्णय अजिबात बदलणार नाहीये. आता सरोज तिथे एक शब्दही बोलत नाही. आता लगेच ही रोहिणी पहा नैनाला खुणवते, जाणं तू पण काहीतरी बोल ना मध्ये जाऊन. मग आता ही लगेच नैना येते तिथे. रोहिणीने नैनाला खुणवलेलं असतं. नैना लगेच म्हणते आबा हो असं काही बोलू नका हो, आम्हाला वाईट वाटतंय. मग आता आजोबा त्या नैनाकडे लक्ष न देता कलाला म्हणतात कला
तू पूजा करणार आहेस की नाही? मग आता लगेच सरोज तर मागे सरकते आणि तिथे पूजेसाठी उभी राहते. मग आता कला म्हणते, हो आबा, तुमची जशी इच्छा असेल तसं करते मी, पण तुम्ही हे असं काहीतरी अभद्र बोलू नका. मग आता लगेच हा सोहम पण म्हणतो, आबा तुम्ही सांगाल तसंच आम्ही करू, आम्ही जाऊ देणार नाही बरं तुम्हाला कुठे. कला म्हणते, हो आबा. आणि आता कलाने अगदी मनोभावे पूजा केली आहे लक्ष्मीपूजनाची, ती त्यांनी बराच वेळ दाखवली आहे. पण आता मात्र सरोजला पुन्हा एकदा रोहिणीने पिन मारली आहे. पण प्रेक्षकांनो, मला नैनाच्या साडीचं कॉम्बिनेशन फार आवडलंय. तुम्हाला आवडलं का हो? सहज लक्ष गेलं म्हणून सांगितलं. आता या खरेबाई सरोजकडे अशा बघत असतात आणि सरोज त्यांच्याकडे. मग लगेच रोहिणी म्हणते, बघितलं का वहिनी, मी तुला म्हटलं ना पूजेचा मान कलालाच मिळणार. बघ, न बोलून कशी शहाणी आहे ग ही. बघ ना, म्हणजे कालपर्यंतची ती, म्हणजे जिथे जिथे तू दिसत होतीस तिथे तिथे ही कला दिसतीये. पाहिलं का सरोज वहिनी? मला तर वाटतं वहिनी की मोठ्या सुनेचा मान डॅड तुझ्याकडनं आपोआप हिसकून घेतील आणि या कलाला तिजोरीच्या सगळ्या चाब्या देतील. मला तर वाटतं की डॅडला कला महत्वाची आहे. म्हणजे तू पण बघतेच तुझ्या डोळ्यांनी. बघ किती महत्वाची आहे ही कला तुझ्यापेक्षा जास्ती. विचार कर वहिनी, काय करशील नंतर तू. आता पुन्हा हिने पिन मारून दिली आहे या सरोजला आणि आता सरोज खूपच अगदी टोकाला गेली आहे प्रेक्षकांनो. हिने या कलाच्या पोटावरच पाय दिलाय असं म्हणायला हरकत नाहीये. आता सरोज मनातल्या मनात विचार करते, माझी जागा घ्यायचा प्रयत्न करतेस का ग? आता मीच तुला तुझी जागा दाखवेल. तुझी अत्यंत जवळची गोष्ट तुझ्याकडनं काढून घेते की नाही बघ. आता बघच, माझ्या शेपटीवर पाय देतेस काय? बघतेस मी तुला. असा वाईट विचार करून तिने आता म्हणजे कुठल्या तरी एका कन्स्ट्रक्शनवाल्याला फोन केलाय आणि कलाची जी जागा आहे मंदिराजवळची दुकानाची, ती जागा हडपण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे ती जागा जाळून टाकली आहे तिने. अगदी साम दाम दंड भेद वापरून कलाला त्रास देते ती. तर हा आहे या मालिकेचा पहिला भाग. थोड्याच वेळात या मालिकेचा पुढचा भाग मी प्रदर्शित करतेय. पण पुढचा भाग तुम्हाला बघायचाच असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा. पुढचा भाग दिल्यानंतर तो भाग तुमच्या मोबाईलवर झळकेल. तर मग वाट बघू नका, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि हो, लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेचा हा महा एपिसोडचा पहिला भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. थोड्याच वेळात हजर होते दुसरा भाग घेऊन.